नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आम्हाला आनंद आहे. काल आम्ही हे जे लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या नणंद गावचं भीषण वास्तव महाराष्ट्राला दाखवलं. त्यानंतर यंत्रणा तातडीनं आणि मी म्हणेन खडबडून जागी झाली. कारण ह्याच्या बातम्या आधीच प्रकाशित झाल्या होत्या, गुन्हाही दाखल झाला होता, पण म्हणावी अशी दखल घेतली नाही. आता ह्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू, त्यांनी मांडलेलं भीषण सत्य बघून काय घडलं असेल तर लातूर जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी तातडीनं ह्या कुटुंबांना फोन केला काल रात्रीच. त्यांना सांगितलं की तुमच्याकडच्या ज्या काही रजिस्ट्रीज असतील, जे कोणी फायनान्सवाले असतील, त्यांच्या संदर्भातल्या तक्रारी तुम्ही घेऊन या. कारण मीच तुम्हाला मदत केली होती. आणि ते खरं आहे की श्री अमोल तांबे आय थिंक त्यांनी तात्कालीन पोलीस निरीक्षकांना सांगितलं होतं की ह्या मंडळींचा गुन्हा दाखल करून घ्या. पण त्यांनी सी समरी फाईल केली. म्हणजे कोणाचा तर दबाव असल्याशिवाय झालं नसेल. सो त्या पोलीस अधिकाऱ्यावरती कोणाचा दबाव होता हा खरा संशोधनाचा भाग आहे. पण आमच्या बातमीमुळं हे जे काही यंत्रणा हलते किंवा हलणं अपेक्षित असतं तेच महाराष्ट्राच्या जीवन पत्रकारितेचं लक्षण आहे. आज 8 ते 9 पोलीस ह्या गावामध्ये पोहोचले. ह्या शेतकऱ्यांची त्यांनी भेट घेतली. त्याचबरोबर सहकार विभागाची मंडळी ही पण आज या गावामध्ये पोहोचली. त्यांनी ह्या मंडळींकडच्या तक्रारी, त्यांचं काय म्हणणं होतं ह्याची नोंद घ्यायला सुरुवात केली. म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतो आहे ह्या क्षणापर्यंत प्रशासनातले वेगवेगळे घटक आता ह्या लोकांना ह्यांचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन त्यांना शक्यतो न्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत. मला काही आमदारांचे काल फोन आले. ते म्हणाले की विधिमंडळामध्ये आम्ही ह्या प्रकरणाची चर्चा घडवून आणू. हे फार वाईट आहे. अशा पद्धतीनं 15-16 मुलं एखादं गाव सोडून निघून जाणं हे फार भीषण आहे. आणि त्याचबरोबर श्री बच्चू कडू यांनी पण ह्या मंडळींशी संपर्क साधला आणि ते येत्या सोमवारी मंगळवारी ह्या गावामध्ये जाऊन नेमकं काय घडलं आहे, कसं घडलं ते समजून घेणार. मला निलंग्यातनं अनेक फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत. बघा, आम्ही कुठल्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या विरोधात नाही आहोत. जे आहे ते भीषण आहे आणि अतिशय, मी तर असं म्हणेल की काळजाला भोग पाडणार आहे. इतक्या गोरगरीब माणसांना जे एकमेकांना मदत करतात, एक चांभार समाजाचा, एक माळी समाजाचा आहे, एक मराठा समाजाचा आहे, एक लिंगायत समाजाचा आहे, हे एकमेकांना मदत करतात. मुस्लिम आहेत, त्यांनी एकमेकांना जामीन राहून त्यांना भाग पाडून एकमेकांना जी काही लूट केली आहे ती भयंकर आहे. ज्यांनी केली आहे त्यांनी आता सुधारायला पाहिजे. त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे काही आदिम काळातली वस्ती नाही आहे. इथे लोकांना लोकांचे मुद्दे कळतात. ठीक आहे, ते अशिक्षित असतील, पण म्हणून काही समाज इतका आंधळा झालेला नाही आहे की तुम्ही जे काही करता ते पाहत नाही आहेत. म्हणून लोकांनी त्यांच्या कृत्याचं वर्णन गुंडागर्दी असं केलं आहे. आणि त्याचबरोबर अनेक लोक आमच्या पण गावात असं झालं आहे असं सांगतात. कुणी लांब जाण्यातनं फोन करतं आहे, कुणी किल्लारीतनं फोन करतं आहे. तर मला असं दिसतं आहे की ह्या फायनान्स आणि सावकारकीचं जाळं प्रचंड भीषण आहे. किती भीषण आहे हे आणखीन एकदा ऐकायचं आहे. कोविडच्या काळामध्ये ज्याचा व्यवसाय बसला, जो 5-10 लाख रुपयाचा व्यवसाय, असा चांभार समाजाचा एक मनुष्य दुकान बसलं म्हणून एका सावकाराकडे जातो काय किंवा फायनान्सकडे जातो काय आणि 5 लाख रुपयाचे 80 लाख रुपये परतफेड करतो काय? ती परतफेड झाल्यानंतरसुद्धा ते पैसे फिटले नाहीत म्हणून आपल्या 2 चिमुरड्यांना सोडून तो गाव सोडून पुण्याला गेला आहे कामाला. त्याचा काल मला रडवेला फोन आला होता. तो सांगत होता की मी माझ्या लहान मुलाला माझ्या आईवडिलाकडे ठेवलं आहे. तिथं माझा भाऊ माझ्या घराचे हप्ते भरतो, दुकान तर गेलं आहे, प्लॉट विकला आहे, जमीन विकली. त्याचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऑडिओ रेकॉर्ड केलं आहे. जरा काळजीपूर्वक आहे. आणि मला खात्री आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय आणि निवाडा करतील. कारण दिवंगत श्री आर पाटील म्हणाले होते की सावकारांना कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत आपण सोलून काढू. ती वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा ऐका. कट कर.